आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। मनीष नगराला वर्धा मार्गाशी जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार। टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनियन अभिनेत्याला अटक। अभिनेता आर्मेन अटाईनवर टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका। पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंग सिनेमात का? सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे। मुंबई पोलिसांची माहिती। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद। तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती। प्रिंट्सची कुठली अधिकारिक रिपोर्ट आपल्याला अद्यापर्यंत ॲज ऑन डेट मिळालेली नाही। आम्ही सुद्धा रिपोर्टची प्रतीक्षेत आहोत। आपण जे आरोपी पकडलेला आहे त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत तपासामध्ये भक्कम पुरावा आपल्याला मिळालेला आहे। सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार। सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित। दौंडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 100 रुपयांची सुपारी। प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा। सोलापुरात 8वीतील मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या। पोलिसांकडून तपास सुरू। आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात। नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादात 17 वर्षीय मुलीची आत्महत्या। 12वीत शिकणाऱ्या मुलीनं चाकून स्वतःचाच गळा चिरला। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीतील जमीन ताब्यात घेणार। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। बार्शीत कराडकडून ज्योती जाधवच्या नावावर जमीन खरेदी। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संतोष देशमुख कुटुंब अंतरवाली सराटीत। जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची तब्येत कैशी बिघडली।